नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या संडेला शिवानाचा वाढदिवस झाला होता आणि ह्या संडेला आम्ही चाललो आहोत फॅमिली पिकनिक घेऊन चाललोय। मम्मी आहे, मी आहे, भाऊ आहे, बायको आहे, आई आहे, शिवाज्ञा पण आहे सोबत। तर मागच्या संडेला टिटवाळ्याचा गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार होतो। शिवाज्ञाचा वाढदिवस होता त्या निमित्ताने, पण त्यावेळेस थोडंसं तिला गिफ्ट घ्यायला आणि धावपळ होती, कारण की डेकोरेशन पण करायचं होतं, तिला गिफ्ट पण घ्यायचं होतं, त्यामुळे थोडंसं शक्य झालं नाही। त्यामुळे ह्या संडेला चाललोय। इथून जाणार आहे दादरला, दादरमधून ट्रेन पकडून जाणार आहे टिटवाळ्याला आधी गणपती मंदिरात जाऊ, तिथं गणरायाचं दर्शन घेऊ। खास करून शिवाज्ञालाच घेऊन जायचं होतं, म्हणून शिवाज्ञासाठी आम्ही चाललोय। दर्शन घेऊन झालं की आता मम्मीने तर जेवण घेतलंय, सगळं जेवण तिथं आम्ही बाहेर करणार आहे, हॉटेलमध्ये जेवणार नाही, असंच कुठेतरी झाडाखाली बसून। किंवा गेल्या वर्षी ज्या आम्ही जेवलो होतो टिटवाळ्याच्या गणपतीच्या बाहेर एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जेवलो होतो, तसं जेवायचा प्लॅन आहे। जेवण झालं की आम्ही तिथून जाणार आहे आदिवासी पाड्यामध्ये, खास करून शिवाज्ञासाठी, कारण की शिवाज्ञाचा वाढदिवस मला आदिवासी पाड्यात करायचा होता आणि तो मागच्या संडेला शक्य झाला नाही, म्हणून या संडेला निघालो आहोत। तर आत्ता वाजलेत 7:45 वाजलेत, 8 वाजता निघू। 9:30ची टिटवाळा ट्रेन आहे आणि आज संडे असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे। तर गर्दीच्या अगोदर आम्हाला जायला लागेल, कुठली जी ट्रेन भेटेल त्यात चढायला लागणार आहे, कारण की फॅमिली आहे सोबत। एक तास तर कुठल्याही ट्रेनमध्ये आपण चढतो आणि कसाही जातो, आता फॅमिली सोबत आहे आणि त्यातल्या त्यात शिवाज्ञा पण सोबत आहे, त्यामुळे थोडंसं लवकर जायला लागेल आणि लवकर निघायला लागेल। आता जर ट्रेनमध्ये गर्दी असेल तर मी काय ब्लॉक करू शकत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे दादर म्हणलं की चोरी जास्त होती, आज गर्दी जास्त आहे। त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला मी टिटवाळ्याला गणपतीच्या इथं भेटेल आणि टिटवाळ्याला गेलं की आपल्याला सोमनाथ दादा पण आपल्याला टिटवाळ्यामध्ये भेटणार आहे। त्याला मी हे झालं की नाही मम्मी, पापड तळायचे बाकी आहेत अजून। बायको पोचले दादरमध्ये, आता टॅक्सी करून जायचं आहे। ट्रेनचं तिकीट काढतो ऑनलाईन, पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट काढायचं आहे। अजून आधी विचारलं ऑनलाईन जायचं आहे की ट्रेनने जायचं आहे, पण फायनली ट्रेन जायचं ठरलं, त्यामुळे आता पहिल्यांदा तिकीट काढतो। लाल भडक झाली आहे नुसती, इकडे बघ गुर झालं ना आपण। थांब हॉटेल आहे नाही ग, प्रदर्शन आहे खाली बघ। पैसा दिखा होती पैसा गणपतीच्या मंदिरापाशी आता सोमनाथ दादा आल्यात गाडी घेऊन, इथून आपण गाडीत जाऊया। बाबा पण आले नाही, सगळे लेडीज, भाऊ आलाय। कार्यकर्ता ना, बसून याच्यात हे बच्चन
बॅग पाहिजे काशी टाका हा थोडं ऍडजस्ट करा आता आपलीच गाडी आहे आणि आपलीच मागे बॅग मागे राहू दे मागे हा भरलेलं काय थांब ना, तर गाडीत बसायचं. पुढं बस ये पुढे ये. ये मिला इथला. पूर्ण दिवस आहेत ना हाय, पाहिजे तुला मोबाईल? मोबाईल सारखा आहे बोलतो तुझ्या घरी जाऊया की, जाऊया का? कुठं आहे घरी तुझं? माझं घर तुझं कुठं? मॅसेज पण बघितलं कोणीकडे आहे घर तुझं? सांग की. लांब आहे. गाडीत तर जागा झालेली नाहीये, फुल पॅक झाली गाडी, कारण की पाठीमागे वया वाटप करण्याच्या वया आणल्या होत्या आणि युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली त्यांची गाडी घेऊन आले ते. दादाची स्वतःची गाडी नाहीये, पण आणली आहे, कोणीतरी आणली आहे. थोडीशी रिक्षा करण्यापेक्षा आपल्याला गाडी तरी भेटली आहे. आता गणपतीचं दर्शन घेतलंय, आता इथून जाऊया आदिवासी पाड्यात. शिवाजना नको, आता पुढे येऊ नको. हो काय चाललंय अनितचं आपलं. नमस्कार मंडळी, आपण आज दिदीचा बर्थडे आगला वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वांनी केलं पाहिजे, आम्हीच नाही म्हणजे सगळ्यांनी करायला पाहिजे. हा एक सामाजिक भान ठेवून काहीतरी केलं पाहिजे आणि कुठंतरी ते नाही समाजाचं आहे याच्यावर आपल्याला समाजाने मदत केली. आता आपली बारी आहे त्यांना द्यायची. संस्कार शांत राहणं हा आमचा संस्कार आहे, फक्त नाव संस्कार आहे पण त्याचा संस्कार एकदम म्हणजे शोधून झाला. तर कुठे समजा बघा बघा माझी शेंडी होते पण या मुलाच्या साठी मला ती शेंडी काढावी लागली. नुसतं खेळायचं गाडी अशी झाली ना धक्का, तू माझ्या मुद्दाम माझी गाडी मला पडाव म्हणून माझी गाडी अशी केलीस ना तू, त्या शेंडी ओढायचं माझी. नाही तसं नाही, ऐक ना. ओके हॅलो हॅलो नाही तुम्ही हाय म्हणायचं, मी म्हणा हॅलो तुम्ही हाय म्हणायचं. ओके हॅलो, माझा आवाज जास्त आहे तुमच्यापेक्षा. हॅलो मावशी आपलं नाव? आणि हां भारती जैन आणि रोहिणी जाधव ह्या मॅडम दोघे आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे काही सहकारी आहेत, माझे सहकारी आहेत, आपले मित्र आहेत. राहुल शेवाले, हा राहुल एगले आहेत. त्याबरोबर त्यांच्या मिसेस वहिनी, त्या सायनला हॉस्पिटलला कामाला असतात. त्यांचे भाऊ आहेत, ते चांगले अनितचे काम करतात. आणि ज्यांच्या मुलं आम्ही घडलो, आई नसते तर आम्ही नसतो. ओके नाही हां, आज आता इथपर्यंत येतो. शायद आईच्याकडे ती एक चांगली सवय असेल की काहीतरी केलं पाहिजे म्हणून मुलगा चांगला होतो की नाही. आपल्या घरी चांगलं शिकवलं तर मुलं चांगली करतात की नाही. ओके, तर हे सर्व पाहुणे आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या मारूया, एकदा स्वागत करूया. ओके बस 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 बस. ओके, त्याच्यानंतर आता आपण प्रार्थना घेऊया. प्रार्थनेच्या मुली पुढे येतील का खाली बसूनच सगळं? 1 2 3 स्टार्ट. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना.
जय महाराजा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विजनाम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देते जीवा. ज्याला पाहिजे त्याने गाणं गायचं. ओके, डान्स केला त्याला 4-4 पेन. हा पण कोणा गाणं गायचंय, काय करायचंय? हा गेले ते माहिती ना काय ते ग्लास खाली झाला आणि काय पोरीची पावर खाली झाली काय बोललं ना ते. अजून कोणाला तुम्हाला तुमच्यामध्ये हा तुम्ही कोणतं गाणं कोण आहे? हा दोघं ना. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. मुलींची पावर गेलेली आहे. चला या परत. ओके, पोराने रेडी राहिला की घ्या बसा. अजून ठरवा तुम्हाला काय मोठ्या पोरी काहीच नाही का? त्या मोठ्या झाल्यात फक्त बस, काही येत ना बाबा. अजून कोणाला काय येतंय का? बाबा मुलं मला वाटतात ना घरी जाऊन दुकान टाकणार आहेत. पेन घेतलं 2-2 4-4 अजून पण तयार आहेत. या मुली आता हा ते ब्लॉग पण करतात ते. हा तर ते आपल्याला पाठवतील म्हणजे ते युट्यूबवर नाही का टाकतात. चला जोरदार टाळ्या आहे सगळ्यांसाठी. अजून मुली तुम्ही काय? हा रेडी. आग लागलेली आहे आणि वनवा पेटला. या तुम्ही पण या ना या. हा पेन आहेत सगळं दिलं का? पहिले पहिले हिचा बर्थडे आहे का म्हणजे होता पण आपण कसं आज 1 2 3 स्टार्ट Happy birthday
One, two, three. आवडत तुम्हाला? कार्यक्रम झाला मस्त असा झाला कार्यक्रम. आता मग अशी ज्या डॅम्पवर आलो होतो तिथं आलोय जेवायला. पाठीमागनं गाडी येते सोमनाथ दादा येतोय आणि आता इथं गाडी साईडला लावूया आणि इथं जेवायला बसतो. मासे मारायला पण खूप जण येतात आणि मग अशी मी बोट बघायला आलो होतो पण तिथली बोट बघूनच मी हैराण झालो. बोललो नाही बाई एवढी रिक्स आपण नाही घेऊ शकत आहे. आता बोट तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. म्हणजे अक्षरशः ते पाईप असतात ना आपल्या PVC पाईप जोडून बोट बनवली. मला वाटलं असेल बोट पण त्या PVC पाईपाने लोक ये जा करतात. इथून आहे ना जायला पलीकडे एक पाठीमागे रोड आहे तिकडे जायला येत नाही आदिवासी लोकांना म्हणून ते त्यांनी स्वतःच बनवली. पहिले सरकारकडनं त्यांना बोट दिली होती ये जा करण्यासाठी पण आता ती बंद असल्यामुळे त्यांनी स्वतःच आपल्या PVC पाईपाची बोट बनवली आहे आणि त्यांनीच आता ते ये जा करतात अपडाऊन करतात तिकडून इकडे नदीमधून क्रॉस करत असतात. 2:45 वाजलेत अक्षरशः. पण सुंदर असा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये वेळ कसा निघून गेला ना तेच कळलं नाही खरं सांगायला गेलं तर. आता इथे गाडी साईडला लावूया जेवण करूया आणि गाडीमध्ये कपडे पण आहेत. कपडे पण दिलेत ते कपडे वाटल्यानंतर वरती जायचं आदिवासी पाड्यामध्ये. पण त्यांच्या आधी बोललो की आधी जेवण घेऊया. मस्त आता जेवायला मजा येईल. आपलं नदी पण आहे आणि व्ह्यू पण एक नंबर आहे. पावसाचं वातावरण झालंय थोडंसं ऊन नसल्यामुळे इथंच घ्या आली गाडी. बोलू इथंच बसूया जेवायला. समोरचा व्ह्यू बघा कडक आणि PVC पाईपाच्या या बोटी. हे बघा ही बोटिंग अशी ह्याच्यावरती मध्ये बसायचं आणि पुढे पुढे ढकलायचं. आता कोण येताना दिसत नाहीये. मग अशी एक जण आला होता पण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. खूपच हार्ड आहे. जेवण झालं मस्तपैकी बसलो होतो पाण्याच्या कडेला. पोटभर जेवण झालं. तिथं 1-2 घास जातात तिथं जास्तच गेले. आणि आता आलोय आदिवासी पाड्यामध्ये कपडे वाटायला. जे गाडीत कपडे होते ना ते घेऊन आलोय. आई आता इकडे इकडे पण इकडे पण आता पण आपण साफ करा ना रे. आपण घेणार यार काही वाईट आहे बाबा. सोमनाथ दादा कपडे आणले होते. आता कपडे वाटत तर आहेत. आपण आता कपडे वाटून की जाऊया घरी. आता व्हिडिओ बॅटरी तर संपलेली आहे. व्हिडिओचा शेवट इथंच करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा हो आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का तेही सांगा.